हॅलो पब्लिक, इट्स डे 3. डे टू द पूर्ण पावसात गेला. आम्ही काहीच नाही केलं, फक्त नकी लेक गेलो. तिकडे नकी लेक बघितलं, ते पण थोड्या वेळासाठीच होतो. बाकी असंच काय फिरणं नाही झालं. आणि परत पाऊस वगैरे, काल मजबूत पाऊस होता, सो मग काय कुठे जाणं झालंच नाही. आणि आता मी निघालो. आता वाजले दुपारचे 12. आणि हा माहोल वेगळाच आहे. काय ढग आहे जर, काय धुकं आहे, ढग आहे, जे पण काय आहे. बाप रे बाप. हात ग्लोव्स पण नाही घातलेत मी, आणि ग्लोव्स ॲक्च्युली आणायचेच विसरलो. इज ऑसम. आता पुन्हा आम्ही झालो नकी लेकला, बट नकी लेकला जाऊन काय फायदा होणार नाही, कारण काय दिसणार तर आहे नाही. हे सगळे फॉगच असणार आहे. सो ओव्हरऑल हे असं आहे माउंट अबू. नकी झील राईट. सनसेट पॉईंट अच्छा वर आहे, आणि सिव्हिल न्यायालय वर. ओके. हो, थोडी स्पीड पकडली की जी थंडी वाजते. गजब. हां, अनफॉर्च्युनेटली तुम्हाला मी आता नक्की लेक दाखवू नाही शकत. दाखवू शकतो म्हणजे, पण तिकडे तुम्हाला काही दिसणार नाही. समोरच ॲक्च्युली. कुठं अरे दिसतंय की. अरे असं कसं, इकडे काय आहेच नाही, पूर्ण क्लिअर व्ह्यू आहे. बट एनिवेज, दिस इज नक्की लेक. आता गाडी कुठे पार्क करूया. ओके, नक्की लेक जस्ट विजिट केलं म्हणजे तिकडे ट्रेन केला. चांगलं आहे. पाऊस नसता तर आम्ही अरे गो माता. चला आता पोचलोय. जातो, बघतो, विजिट करतो गुरु शिखर.
यार आजकाल काय सीन झालं आहे, ह्याच्यावरच डायरेक्ट चालू होते गाडी, मला माहीत नव्हतं. असं तर नाही व्हायचं. बट एनिवेज गुरु शिखर करून झालं आहे. आणि काय प्लेस आहे यार, खूप छान प्लेस आहे. वरती दत्तांचं मंदिर आहे. गुरु शिखर म्हणजे थोडं गुरु शिखर ॲक्च्युअल जे पीक आहे तिकडे पण मंदिर आहे, आणि थोडं त्याच्या खाली पण मेन मंदिर आहे, आणि वरती थोडं छोटं मंदिर आहे पीकवर. ओव्हरऑल खूप चांगली प्लेस आहे. काय चाललं आहे? अच्छा, हो 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 हो. नाईस. थंडी वाजायला लागली. इकडे ना अशा प्रकारचे खडकं भरपूर आहेत. म्हणजे हा डोंगर पूर्ण असाच खडकांनी बनला आहे. हा डोंगर नॉर्मली खडकांनीच बनतात, पण इकडे थोडं ते वेगळंच दिसून येतात. हा हा हा. वाव, ते रिफ्लेक्शन काय परफेक्ट येत आहे पाण्यात. खतरनाक. काय व्ह्यू आहे यार. ऑसम ऑसम. आता वाजले दुपारचे 2:30, 2:40. पण कुठल्याच अँगलने वाटत नाही 2:40 वाजले. आणि ही जी थंडी आहे ना, आई शपथ. ऑसम. तिथे मस्त सूर्यप्रकाश पडतोय. ढग थोडे साईडला झालेत. तलावात बघाल तर तुम्हाला कळेल की पाऊस येतो आणि आता लवकरात लवकर खाली निघायला लागेल, अदरवाईज वाढ लागेल. खूप छान प्लेस आहे. चला निघूया. वाव. खतरनाक सीन. काय सीन आहे राईटला यार. ऑसम. ते मी कुठे थांबू शकतो? इथे थांबू शकतो आय थिंक. वो हो, काय प्लेस आहे यार. वाव, काय भारी वाटतं यार ते तलाव. गजब. कोण बोलेल आपण राजस्थानमध्ये आहोत यार. लिटरली असं फील होतं की नॉर्थला कुठेतरी हिमाचलमध्ये कुठली तरी प्लेस आहे. जस्ट ब्युटिफुल. आयुष्य जन्नत आहे भाई इथे. पण 5-10 मिनटं या प्लेसला इथे थांबायचं, बघत बसायचं, बस. अजून काय पाहिजे आयुष्यात. चला निघूया.
आता आम्ही निघालो दिलवारा आहे की दिलवाडा आहे माहीत नाही, बट हां त्या टेम्पलकडे. जैन लोकांचं ते टेम्पल आहे. सो लेट्स गो देअर. खरं सांगता आता जो सूर्य आला त्याने जी ऊब भेटते ना, खूप बरं वाटतंय. नाहीतर आतापर्यंत नुसती थंडी वाजत होती. आत्ता जाऊन थोडीशी ऊब भेटते. हा हा, सुखावून टाकणारी आहे ती अक्षरशः. मंदिर इकडेच कुठेतरी आहे. दिलवारा टेम्पल. हां नाही पता. अरे माखी आहे असं कसं. कोणाला विचार आता मी. दिलवारा टेम्पल. हां आय थिंक हे आहे का खाली. दिलवारा टेम्पल. अच्छा हां. पार्किंग है क्या. दिलवारा टेम्पल जाऊन आलेलो आहे. तिथे कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही. इनफॅक्ट बॅग वगैरे सगळं तुम्हाला सबमिट करायचं आहे. 50 रुपीजचं लॉकर आहे, तिकडे लॉकरवर ठेवायचं आहे आणि टेम्पल विजिट करायचं आहे. बाकी टेम्पल छान आहे. आय थिंक संगमरवराचं बनलेलं आहे पूर्ण आणि नक्षी एक नंबर आहेत. आतमध्ये वेगवेगळ्या देवतांचे स्टॅच्यूज आहेत, बट ते मी जेव्हा बघितले मला सगळे सेमच वाटले. जसे महावीरांचे वगैरे स्टॅच्यू असतात तसेच मला वाटले. बट हां, आता आपण चाललो आहे नीलकंठ मंदिरात. हे आपलं लास्ट डेस्टिनेशन असेल. ज्ञान सरोवर, गुजरात, सर्किट हाऊस, नीलकंठ महादेव. हां, तर आपल्याला नीलकंठ महादेव मंदिरात जायचं आहे. इथून लेफ्ट. वाव, ब्युटिफुल रोड. वायुसेना स्टेशन अबू पर्वत. ओ, इकडे एअरफोर्सचं काहीतरी आहे. मंदिरात पाया पडून निघा लवकर. आणि बाईकची ना ही हालत झाली आहे, तुम्हाला दाखवतो. पूर्ण बाईक खराब झाली आहे, नुसता चिखल आणि माती. बघू आता वॉश करायचा चान्स भेटला तर वॉश करेन, नाहीतर डायरेक्ट मुंबईला जाऊन. आणि हे समोर आहे नीलकंठ महादेव मंदिर. ओके, चला आपलं आता मंदिर करून झालं आहे. हे जे मंदिर आहे त्याचा जो एंट्रन्स आहे ॲक्च्युली ते तोडलं आहे. म्हणजे मॅपमध्ये वगैरे फोटो वगैरे बघाल तर ते वेगळं दिसेल. तोडलं आहे आणि ते रिनोव्हेट होतं आहे. तर लवकरच त्याचा एंट्रन्स वगैरे बनेल. थोडंसं चेंज असेल कदाचित.